नमस्ते विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी शब्दतरंग नवोदय विद्यालय प्रवेश सराव संच 2 म्हणजे प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आहे आणि या प्रश्नपत्रिकेमधील गणित या विषयातील 20 प्रश्नांचे स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत। प्रश्नपत्रिका 2 यामधील गणिताचे 41 ते 60 प्रश्न या आणि त्यांचं स्पष्टीकरण आपण सध्या पाहणार आहोत। चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 41 काय आहे प्रश्न तर पहा, किमान 7 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यातील तफावत आहे। प्रश्न क्रमांक 41 आहे किमान 7 अंकी, किमान म्हणजे लहान, किमान 7 अंकी संख्या म्हणजे किमान म्हणजे लहानात लहान कोणती असेल रे, तर निश्चित लक्षात घ्या हे 10 लाख ही संख्या तयार होते। बघा 7 अंक झाले का 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे 10 लाख ही संख्या झाली। आणि पुन्हा काय म्हटलंय, कमाल 4 अंकी संख्या, मग कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, कमाल 4 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या काय, 1 अंकी 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999, 4 अंकी 9999 यातील तफावत म्हटले। तफावत म्हटलं की काय, फरक, अंतर म्हटलं तरी फरक। वजाबाकी करूयात, 10 मधून 9 1 हे तुम्हाला माहित आहे। आता 9 मधून 9 0, 9 मधून 9 0, 9 मधून 9 कमी केले 0, या ठिकाणी काय येणार आहे 9। इथं पहा, इथं 9च होतं म्हणून 9 आणि इथं 9 ला 9 आणि 0। मग असं कुठं आहे पर्यायामध्ये, तर आपल्याला पाहावं लागेल एकक दशक शतक। बघा इथं शतक आणि 9,90,001, मग असं पर्यायामध्ये आपल्याला कुठं दिसतं आहे का, तर पर्याय क्रमांक ए मध्ये दिसतं आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए। यानंतर पाहूया 42व उदाहरण काय आहे, कोणते मूल्य 60 इतके नाही। मूल्य म्हणजे किंमत, या ठिकाणी आपल्याला काही पदावल्या दिलेल्या आहेत, त्यातील कोणत्या पदावलीची किंमत 60 येत नाही हे पाहायचं आहे। तर यासाठी आपण काय करूया, प्रत्येक पदावलीची किंमत काय येते ते पाहूयात। काळजीपूर्वक लक्ष द्या, अशा प्रकारचे प्रश्न सोडवता आले पाहिजेत। तर सुरुवातीला ए पर्याय सोडूयात। काय दिलेलं आहे, 50 अधिक 50 भागिले 5 गुणिले 1, तर इथं 50 अधिक 50, इथं पदावलीमध्ये आपण पहिल्यांदा काय करतो, कंस सोडवतो। कंस सोडूयात, 50 अधिक हे 5 जर 50 ला भागलं तर 5 10 50, 10 आलं गुणिले 1, त्यानंतर पदावली सोडताना आपण गुणाकार ही क्रिया करतो, म्हणून हे 50 ला 50 अधिक 10 1 10 आणि याचं उत्तर काय आलं 60। आपल्याला विचारलंय 60 कोणाचं उत्तर नाही। आता दुसऱ्या पर्यायामध्ये बी मध्ये पाहूयात, इथं पण आपण अगोदर पहिल्यांदा कंस सोडवणार। मग 60 वजा 60 भागिले 60 गुणिले 5 मधून 5 कमी केले तर 0। आता आपल्याला पाहावं लागेल की भागाकार ही क्रिया करावी लागेल, अगोदर आली म्हणून 60 वजा 60 न 60 ला जर भागलं तर काय येईल उत्तर, बरोबर 1 येईल, आहे की नाही। आणि पुन्हा गुणिले पुढं 0 तसंच। आता आपण कोणती क्रिया करणार, इथं चूक होण्याची दाट शक्यता असते बघा, लगेच वजाबाकी करतात, असं नाही करायचं, अगोदर गुणाकार केला जातो। मग 60 वजा हे 1 न 0 ला गुणलं तर 0 आणि 60 मधून जर 0 कमी केले तर आपण 60, म्हणजे ए पर्यायाची पण 60 किंमत आली, बी पण 60 किंमत आलेली आहे। यानंतर पाहूया सी पर्याय। इथं आपल्याला 2 कंस दिसत आहेत, आहे की नाही। मग हा पण कंस आपण एकाच वेळी सोडवू शकतो, वेगवेगळे असल्यामुळं। मग पहा जर सोडवलं तर 20 म्हणजे 4च्या पाड्यामध्ये 8, तर 4 दोन्ही 8 आणि इथं 0, भागिलेला भागिले तसंच 4 अधिक 11 पाची
55 अशाच पद्धतीनं आहे त्या ठिकाणी पण. आलं लक्षात? आता आपल्याला पाहावं लागेल कोणती क्रिया करावी लागेल, भागाकार. मग 4च्या पाड्यामध्ये 20 पहा, 5 नंबरला आहे, अधिक 55 बरोबर उत्तर काय आलं 60. म्हणजे याची पण किंमत 60 आलेली आहे. आता डी पर्याय पाहूयात. तर पहा हा कंस आणि हा कंस सोडवू शकतो आपण. म्हणजे 40 अधिक कंसात इथं उत्तर किती येणार, गुणाकार आहे 30 वजा हे 10 मधून 10 कमी केले तर 0. आता बेरीज करावी लागेल आपल्याला. 70 वजा 0 म्हणजे काय किंमत आली 70. मग आपल्याला प्रश्नच असा आहे की कोणाची किंमत 60 इतकी नाही. तर कोणाची नाही, पर्याय क्रमांक डी याची 60 किंमत नाही. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. आलं लक्षात? यानंतर पाहूया आपण 43वं उदाहरण. 2 अंकांची बेरीज 11 व गुणाकार 30 आहे. त्यांच्या उभय पक्षांची शब्द दिलेला आहे रेसिप्रोकल्स. रेसिप्रोकल्स म्हणजेच काय, तर गुणाकार व्यस्त बेरीज असेल असं विचारलेलं आहे. तर पहा प्रश्न क्रमांक 43वा आहे. असा प्रश्न 2023च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न होता. अंक वेगळे असतील परंतु असा प्रश्न होता. मग 2 अंकांची बेरीज 11 आहे असं म्हटलंय आणि गुणाकार मात्र काय आला पाहिजे त्याचा 30. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल की अशी संख्या काय आहेत, तर 5 अधिक 6. तर यांचा गुणाकार काय, बेरीज काय आली 11. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बेरीज 11 आणि गुणाकार मात्र काय आला पाहिजे 5 गुणिले 6 बरोबर 30. बाळांनो इथं पाठोपाठच्या संख्या असल्यानंतर त्यांचा गुणाकार 30 लगेच लक्षात येतो आहे की नाही. मग आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्या उभय पक्षांची म्हणजे गुणाकार व्यस्त हे कायम लक्षात ठेवा. उभय पक्ष म्हणजे काय, बरोबर गुणाकार व्यस्त. आणि तुम्ही इंग्रजीमधला जर शब्द पाहिला रेसिप्रोकल्स तर मग मात्र तुम्हाला अडचण येणार नाही. आता या ज्या संख्या आहेत कोणत्या संख्या आहेत, ती संख्या 5 आणि 6 या 2 संख्या आहेत ज्यांचा बेरीज 11 आणि गुणाकार 30 आहे. आता यांचा गुणाकार व्यस्त काय येईल, 5चा गुणाकार 5चा गुणाकार व्यस्त 1/5 आणि 6चा 1/6 याची बेरीज विचारलेली आहे आपल्याला. मग छेद समान नाही, बेरीजेमध्ये छेद समान असावा. दोघांच्या पाड्यातली लहानात लहान संख्या 30 आहे. 5च्या पाड्यामध्ये 6 नंबरला आहे आणि 6च्या पाड्यामध्ये 5 नंबरला आहे. खालच्या 6चा आणि 1चा गुणाकार म्हणजे 6 1 6 अधिकला अधिक चिन्ह 5 आणि 1चा गुणाकार 5 1 5 यांची बेरीज होईल 11/30. मग असं उत्तर कुठं आहे 11/30. तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. आलं लक्षात? अशा पद्धतीचं उदाहरण 2023च्या परीक्षेमध्ये आलेलं उदाहरण होतं. यानंतर पाहूया 44वं उदाहरण. एका गोट्यात एकूण 3/7 म्हशी आणि 72 गायी आहेत, तर गायींची संख्या म्हशींच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. तर पहा अपूर्णांकामध्ये आपल्याला म्हशींची संख्या दिलेली आहे, गायींची संख्या दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला दोन्हीतील तुलना करायची आहे. म्हशीची संख्या कितीने जास्त आहे असं विचारलेलं आहे. तर पहा म्हशी किती आहे तरी गोठ्यात, म्हशी बरोबर 3/7 आणि गायी मात्र काय दिलेले आहेत 72. म्हणजे संख्या दिली गायींची 72 हे अपूर्णांकात दिलेलं आहे. म्हणजे एकूण दोन्ही गायी आणि म्हशी हे दोन्ही मिळून त्या गोट्यामध्ये आहेत. या दोन्ही पैकी म्हशींची संख्या 3/7 आहे. म्हणजे 7 भागापैकी 3 भाग म्हशी आहेत. याचाच अर्थ काय होतो, गायी किती आहेत, एकूण भाग तर 7च आहेत, त्याच्यापैकी 4 भाग गायी आहेत. म्हणजे गायींची संख्या काय झाली 4/7.
मग आपल्याला गाई किती आहेत त्या 4/7 म्हणजेच 72 आहे. म्हणजे 4 भाग म्हणजे 72. म्हणजे बघा 1 भाग काढूया आपण. 1 भाग बरोबर या 72ला 4 भागूयात. मग काय आलं? 4 1 4 उरले 3 4 8 32. 1 भाग म्हणजे 18 ही संख्या आली. मग आपले गायींचे किती भाग दिलेले आहेत पहा. गायीची तर संख्याच दिली. आता म्हशी काढायची आपल्याला. गायींची संख्या माहीतच आहे ऑलरेडी. मग म्हशींची संख्या काढू आपण. म्हशी किती आहेत मग त्या ठिकाणी? 1 भाग म्हणजे 18. म्हशी किती भाग आहेत? 3 भाग. म्हणून 18 गुणिले 3 बरोबर 18 त्रिक 54. म्हशींची संख्या काय आली? 54. आता विचारलंय काय आपल्याला? कितीने जास्त आहे? मग आपल्याला या 54मधून काय करावं लागेल? 54मधून जी गायींची संख्या दिलेली आहे नीट लक्षात घ्या, ती वजा करावी लागणार आहे. मग 54मधून किती वजा करावं लागेल आपल्याला? 72. 54मधून मोठी संख्या कोणती आहे? 72 आहे की नाही? मग 72मधून आपल्याला काय वजा करावं लागेल? 54. तर करूयात वजा. मग 8 आणि किती 4 आणि किती 12 4 आणि 8 12. इथं 1 18ने जास्त. मग असा पर्याय कुठं आहे ते बघूया. आपल्याला दिसतोय का? तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर 45वा प्रश्न सोपा प्रश्न आहे. 1680 चा अभाज्य गुणनखंड आहे. प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजेच मूळ अवयवांचा गुणाकार हे लक्षात घ्या. मग आपल्याला अभाज्य हा शब्द चुकू नका. अभाज्य म्हणजे मूळ आलं लक्षात. आणि इथं मग पहा भाग न जाणारा. आता आपण काय करायचे? सोप्या पद्धतीने 1680चे मूळ अवयव, मग ते आडवी पद्धत असेल उभी पद्धत असेल, शक्यतो उभ्या पद्धतीने पाडायचे म्हणजे चुकत नाहीत. तर 2 न भाग जाणार. 82 16 बेचोक 8 शून्याला 0. त्यानंतर 2 न बेचोक 8 बेदुनी 4 शून्याला 0. त्यानंतर 2 न जातो आणखी बेदुनी 4 बे1 बे शून्याला 0. आणखी 2 न जातो बे1 बे. इथं मात्र चूक करतो आहे की नाही? चूक होऊ द्यायचीच नाही. हे लहान संख्या आहे म्हणून भाग बसला शून्याचा. आणि बेपंचे 10 डायरेक्टली 15 लिहितात काही जण आणि मग चुकलेलं असतं. मग आता 3नच भाग जाईल. 3 त्रिक 9 1 उरलं 3 5 15. आता मात्र 5 न भाग जाणार. 5 7 35. 7 ही कसली संख्या आली वेळानो? मूळ संख्या. म्हणजे आता कशानं भाग जाणार? 7नच. मग काय आलंय? तर पहा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 4 वेळा गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7. आणि असं कुठं आहे ते बघूयात आपण. तर बघा नीट लक्ष दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की असं पर्याय कुठं आहे. तर 1 2 3 4 वेळा 2 3 5 7 3 5 7 म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर येणार आहे. यानंतर पाहूया 46वे उदाहरण. काय? 8 12 16 आणि 20 यांनी भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 6 उरते अशी किमान संख्या कोणती? किमान म्हटलं की लहानात लहान आणि यांनी भागल्यावर म्हटलंय म्हणजे आपल्याला या संख्येपेक्षा मोठी संख्या यांनी भागायचं आहे म्हणजे ती लहानात लहान संख्या असणार आहे. परंतु पूर्ण भाग केल्यानंतर भाग जातोय का? इथं नाही. 6 बाकी उरते. म्हणजे आपल्याला या संख्यांचा अगोदर काय करावं लागतो? लसावी. चला काढूयात. 8 12 16 आणि 20 यांचा लसावी काढूयात. तर पहा यांचे एकत्रित मूळ अवयव पाडूयात. आता या सर्वांना कशानं भाग जातो? तर पहा 2 न बेचोक 8 बेसाई 12 82 16 बेंदाय 20. आणखी कशानं भाग जातो? 2 न जातो. बेदोनी 4 बेत्रिक 6 बेचोक 8 बेपंचे 10. आता कशानं जातो? जात नाही. दोघांना जातो का? तिघांना जातो का? नाही. दोघांना जातो. 2 ने बघा 2 बेक बे3 तसंच बेदोनी 4 आणि 5 तसंच. आता राहिल्या या मूळ संख्या राहिले की नाही? मग काय करावं लागेल आपल्याला? या मूळ संख्या राहिल्या म्हणल्यानंतर
एका एकाला भाग घालवावा लागेल. म्हणजे हे 3 घेऊयात अगोदर, लक्षात. मग 3 1 3 2 तसंच राहील, 5 खाली तसंच. हे खरं तर करण्याची आवश्यकता नाही, राहिले ते डायरेक्ट गुणाकारात घेऊ शकतात. त्यानंतर आपण कशानं भाग लावणार, 2 ने. तर इथं 2 1 2 आणि शेवटी काय येईल 5, बरोबर. मग 5 न भाग लावला, 5 1 5 5 1 इथं बघा 5 5 1 5. आता काय काय आलं आहे इथं जर पाहिलं तुमच्या लक्षात असं येईल की ती संख्या म्हणजे लसावी आपण काढूयात अगोदर. लसावी म्हणजे या सर्व संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या. तर काय येणार आहे, इथं अवयव आहेत, मी इथं सगळं लिहित नाही. हे बघा 5 2 10, 10 3 30, 30 2 60, 60 2 120, 120 2 240. यांचा लसावी काय आला 240. 240 ही काय आहे मग भाग जाणारी संख्या आहे. पण आपल्याला इथं उदाहरणात काय सांगितलेलं आहे, प्रत्येक वेळी बाकी किती उरते 6 उरते. किती उरते 6. मग आपल्याला ती संख्या काढताना काय करावं लागेल, लसावी तर आलाय, मग ती संख्या काढताना आपल्याला ती संख्या बाकी 6 उरते म्हणून ती मिळवावी लागेल. म्हणजे 240 अधिक 6 बरोबर 246. आणि असं 246 पर्यायामध्ये आहे का पाहूयात. तर तुम्हाला 246 हे पर्याय क्रमांक येला दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 47वं उदाहरण. काय आहे, जर x अंश छेद 121 बरोबर 729 अंश छेद x, तर x ची किंमत किती. अशी उदाहरणं खूप सोडवलेले आहेत, आपल्याला माहीत आहेत. आता आपण काय करतो, तिरकस गुणाकार करतो. म्हणजे काय, x गुणिले x गुणिले x बरोबर हा तिरकस गुणाकार 121 गुणिले 729. मग आता काय करतो, x ने x ला गुणलं तर x वर्ग. आता ह्या सुद्धा संख्या कशाचा तरी वर्ग आहेत, मग त्या वर्गाच्या रूपात मांडूयात आपण. हा 11चा वर्ग आहे आणि हा मात्र 27चा वर्ग आहे. मग सगळ्यांचा वर्ग आहे, इथं 1चा वर्ग आहे, इथं 11चा वर्ग आहे, इथं 27चा वर्ग आहे. तो वर्ग कटवून घ्यायचा सगळ्यांचाच. मग काय राहील, x बरोबर 11 गुणिले 27. मग आपण पाहूयात x बरोबर काय येणार आहे ते. तर 11 7 77, हा 47, 11 2 22 आणि 7 29. म्हणजे x ची किंमत काय आली बाळांनो 297. मग असं पर्यायामध्ये आहे का पाहूयात. तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया 48वं उदाहरण. काय पहा, तर 9.9 9.009 9.009 आणि 99.0099 यांची बेरीज आहे. सोपं उदाहरण आहे की नाही, सोडवून देण्याची सुद्धा आवश्यकता नाही, तरी पण आपण सोडूयात. 9.9 डायरेक्ट उभी मांडणी करतो मी. पहिली संख्या घेतली, त्यानंतर काय 9.00009. इथं 2 कमी पडल्या, लगेच 2 शून्य देऊन टाका. त्यानंतर 9.09 हे 9.09 एक कमी पडली, 0 देऊन टाका. त्यानंतर 99.0 हे 99.0009 आणि 9. आता कुठं कमी आहे, इथं 1 कमी आहे, इथं 1 कमी आहे, इथं 1 कमी आहे. यांची सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग बेरीज करताना हे 9ला 9, 9 आणि 9 18ला 8, हातचा आला 1. 9 आणि 1 10ला 0, हातचा आला 1. आणि 9 आणि 1 10ला आणखी 0, हातचा 1. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 आणि हातचा 1 37, हातचा आला 3. आता 3 37चे आणि 9 आणि 3 12. मग 127.0089 असं कुठं आहे, तर पर्यायामध्ये बघावं लागेल आपल्याला. तर कुठं दिसत आहे, पर्याय क्रमांक डी, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया 49वं उदाहरण. कंसात दिलेलं आहे आपल्याला 1.08 गुणिले 0.05 कंस बंद भागिले 0.08
याच्या उत्तराला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल। आता बघा, अंश छेद रूपात आपल्याला ते लिहायचं आहे उत्तर। म्हणजे अगोदर आपल्याला हे आडवं दिलेलं आहे ते आपण भागिले म्हणजे छेद अंश छेद रूपात लिहूयात। कसं तर 1.08 गुणिले 0.05 हे भागिले म्हणजे छेद 0.8। आता पहिलं काम आपलं दशांश चिन्ह काढून टाकणे, बरोबर। कसं काढतो आपण दशांश चिन्ह सर्वांना माहीत आहे। कसं काढतो, दशांश वर अंशस्थानी दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत, इथला 1 2 आणि इथलं 1 2, हे 2 आणि हे 2 4 झाले। छेदस्थानी मात्र दशांश चिन्हाच्या उजवीकडे फक्त एकच अंक आहे। मग खाली किती कमी आहेत, 3। मग खाली 3 शून्य द्यायचं आणि सगळ्यांचं दशांश चिन्ह काढून टाकायचं। म्हणजे कसं 108 काढलं की नाही दशांश चिन्ह गुणिले 5 ला 5 आणि छेदस्थानी मात्र ह्या 8 वर 3 शून्य द्यायचे। आलं लक्षात। आता काय करावं लागेल आपल्याला, कटत असेल तर कटवायचं। 5 न भाग जातो, 5 1 5, 5 1 5, उरले 3, 30 झाले। 5 6 30 आणि हे 2 शून्य वर पण 5 न घालवला आहे। आता काय करता येईल आपल्याला, 2 न भाग घालवता येईल, बरोबर आहे की नाही। का 4 न जातो, हां 4 न जातो, 4 न घालूया। 4 चौक 16, हे 0 0 आणि 4 दुने 8, उरले 2, 4 7 28। म्हणजे याचं उत्तर काय आलं बाळांनो, 27 अंश छेद 400 अंश छेद रूपात आपल्याला विचारलं आहे। अंश छेद रूपात झालं 27 अंश छेद 400 कुठं दिसत आहे आपल्याला, तर पर्याय क्रमांक ए मध्ये, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए। यानंतर पाहूया 50वे उदाहरण। शेवटचं उदाहरण पाहूयात आणि 51 पासून पुढील उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात। पहा 50वे उदाहरण काय आहे ते, तर एक रेलगाडी एका स्थानकावरून दुपारी 2:48 म्हणजे 2:48 सुटते। कधी, दुपारी 2:48 सुटते। त्यानंतर दिल्लीला पोचायला 9 तास 38 मिनिट लागतात। म्हणजे पोचण्यास लागणारा वेळ आहे हा 9 तास 38 मिनिट हा वेळ लागतो। आता त्यानंतर काय झालं पहा, जर तिला 25 मिनिटे विलंब झाला तर ती दिल्लीला किती वाजता पोहोचेल। आता आपल्याला निघण्याची वेळ दिलेली आहे 2:48, तिला लागणारा वेळ पण लागणार आहे दिलेला आहे। मग आपल्याला काय करावं लागेल, अगोदर 2:48 मध्ये 9 तास 38 मिनिट मिळवावं लागतील। म्हणजे ती किती वाजता पोहोचेल असं लक्षात येईल अगोदर। 8 2 16, हातचाला 1, 4 आणि 4 8 आणि 9 आणि 2 11। पण ही वेळ 86 मिनिट आले, 60 पेक्षा जास्त आल्यानंतर 1 तास इकडं कन्वर्ट करायचा। म्हणजे इकडं अधिक 1 आणि इकडून मात्र वजा 60 करायचे। म्हणजे काय आलं तर 6, इथं 2 आणि इकडं मात्र 12। म्हणजे ती गाडी ही दुपारी निघालेली आहे। मग दिल्लीला कितीला पोचली पाहिजे, नियमित असेल तर तिला 9 तास 38 मिनिटे वेळ लागतो आणि त्यावेळी ती किती वाजता पोचेल, तर रात्री किती वाजता पोचेल, रात्री 12:26 पोहोचेल असं आपल्याला लक्षात येतं। परंतु तुमच्या एक गोष्ट लक्षात आली नाही, फक्त तिला 9 तास 38 मिनिट लागलेत असं सांगितलं का, नाही तर तिला किती मिनिटे उशीर झालेला आहे, 25। मग आणखी उशीर होईल ना, नियोजित जर गेले असते एवढ्या वेळात तर पोचले असते। मग 25 मिनिट ह्याच्यामध्ये अधिक 25 मिनिट मिळवावे लागतील आपल्याला। मग यांची जर बेरीज केली तर हे मिनिट होतील 51 आणि इथं मात्र 12। म्हणजे रात्री किती वाजता पोहोचेल, 12:51 आणि असा पर्याय पहा आहे का आपल्याकडं 12:51 तर तुम्हाला दिसतो आहे पर्याय क्रमांक सी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी। अशा पद्धतीने आज आपण 10 उदाहरणांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे। धन्यवाद।